चला लक्ष द्या. ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे काय? जे पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असतात किंवा पॉइंट मध्ये असतात. कशामध्ये असतात? पी बाय क्यू. वरचा काय असतो? न्यूमरेटर. खालचा काय असतो? डिनॉमिनेटर. किंवा पॉइंट मध्ये असतो त्याला म्हणतात फ्रॅक्शन. आता पहा 6. आता एकूण 6 ऍपल आहेत. किती ऍपल आहेत बेटा? 6. विद्यार्थी 2 आहेत. विद्यार्थी किती? 2. चिल्ड्रन 2 आहेत. एकाला किती किती ऍपल येतील सांगा बरं का? 3. व्हेरी गुड. समजा आता 4च ऍपल आहेत. 2. एकच ऍपल आहे. अर्ध. आता मला सांगा 7 ऍपल आहेत एकूण आणि विद्यार्थी 2 आहेत. 3 1 3 3 2 6. उरलं किती? 1. म्हणजे किती येते? 3.5. म्हणजे काय? 7/2. हे तर येते तुम्हाला, काही थोडं काही सांगायची गरज नाही तुम्हाला. आता इफ 7 ऍपल्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 2 पीपल. जर 7 ऍपलला जर डिवाइड केलं तर किती येतं म्हणजे तुम्हाला? 3.5. 1/2 म्हणजे किती असतो? अर्धा. ठीक आहे. आता पहा बेटा, एक एक्झाम्पल दिले. पहा, कन्वर्जन ऑफ अ मिक्स्ड नंबर इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता काय करायचं? एखादी मिक्स्ड नंबर दिलेला आहे. काय दिलेला आहे सांगा? मिक्स्ड नंबर. कोणता नंबर? जसे की इथं बघा 2/5. किती बेटा? 2/5 असं. ओके. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. कशामध्ये? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याला फक्त काय करायचं बघा, सेपरेट करायचं. हे 3 ते प्लस ते 2/5. काय असेल तुम्हाला? मला सांगा, ह्या ठिकाणी ह्या गणितामध्ये एकाचा पाया किती आहे? 5 आणि एकाचा पाया किती आहे? 1. काही नसते म्हणजे किती असते इथं? 1. मला दोघांचा जर बेरीज करायचा असेल तर दोघांचा पाया मला किती करावा लागेल? सेम करावा लागेल. 5 करावा लागेल. इकडे काय करावं लागेल? गुणिले 5/5. त्याच्याने काही फरक पडला का त्याच्यात? नाही. 5 1 5 कटून जाते. इथं 3 ला 3 प्लस किती बेटा? 2/5. आता वरच्या गुणाकार करा. 3 भागिले किती? 5. ते 2 भागिले किती बेटा? 5. दोघांचा पाय कसा आहे? सेम. पाय सेम राहिल्यावर काय करता येते? बेरीज. सांगा वरी किती येते? 15 प्लस 2 भागिले किती? 5. उत्तर किती आलं सांगा? 17/5. हे काय आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. काय आहे हा? पुढचं बघा. 7 2/5. काय करायचं? पहिला बोलत चला. 7 ला 7 मध्ये काय घेऊ? प्लस. इथं काय करायचं? 2/5. दोघांचा पाया 5 आहे का? नाही. इथं काय करायचं? गुणिले 5/5. 7/5 भागिले 5. इथं कटवत बसू नका, नाही तर कटवत बसणार. दोघांचा पाय कसा आहे? सेम. सेम राहिल्यावर काय होतंय? ऍडिशन. भागिले किती? 5. 35 आणि 2 किती बेटा? 37 भागिले किती? 5. 5 1/6. काय करू सांगा? 5 प्लस 1/6. परत काय करावं लागेल? गुणिले 6/6 प्लस 1/6. 6 पंचे 1/6. दोघांचा पाय कसा आहे? सेम. काय करावं लागेल? ऍडिशन. किती आलं सांगा? 31/6. किती आलं बेटा? 31/6. अवघड आहे का सोपं? झाले तुम्हाला पहिला झालं, पण सोपं आहे का एवढं सांगा? कोणतं चालू आहे? तिसरा का?
4 3/4 चला सेम सांगा 4 प्लस 3/4 काय करावं लागेल दोघांचा पाया सेम गुणिले 4 भागिले 4 प्लस 3/4 4 चौक 16 भागिले 4 3 भागिले 4 दोघांचा पाया कसा आहे सेम हे काय होते 16 प्लस 3 भागिले काय 4 किती आले 19 भागिले किती 4 देतो बक्कळ देतो करायचं हा ये हे 2 5 भागिले 9 थांब हळू बर का पडाय हा थांब हळू बर का ग ते माय हळू हा चला बेटा लक्ष द्या 2 प्लस किती बेटा 5 भागिले 9 सांगा काय करू दोघांचा पाया गुणिले 9 बोला भागिले 9 5 भागिले 9 9 1 9 9 तुम्ही भागिले किती 9 हे 5 हे भागिले किती 9 दोघांचा पाया कसा आहे सेम चला दोघांचा पाया कसा आहे बेटा सेम 18 आणि 5 किती होते 23 भागिले किती 9 ह्याच्यावर अवघड गणित घेतलंय तर तुम्हाला टाइम पास ह्याच्यावर मोठे गणित सोडला माहितीये का डिव्हिजन ह्याच्यावर मोठे सोडला तुम्ही हे तर फक्त काय म्हणजे प्लस घालायचं दोघांचा पाया काय करायचे बस संपला विषय कोणता पाचवा काय पाचवा मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो फक्त 1च मिनिटाचा पूर्ण अजिबात वेळ देणार नाही आता सांगू करा लवकर फक्त 2 मिनिटाचा वेळ देणार म्हणलं मी तुम्हाला किती आलं उत्तर करा कर की काय का तोडीच करून बघायला इकडं कर ऍडिशन ने मध्ये सिम्बॉल दिलीस का नाही मध्ये मग दोघांचा पाया सेम कर ना गुणिले 7 भागिले 7 कर 12 भागिले 7 उत्तर येते बघा तोंड वर करून बघायचं आलं बेटा काम झालं का रे चला बघा ते किती आहे 1 मध्ये काय द्यायचं प्लस 5 भागिले 7 दोघांचा पाया सेम आहे का नाही गुणिले 7 भागिले 7 5 भागिले 7 7 1 7 भागिले किती 7 हे 5 भागिले किती बेटा 7 दोघांचा पाया कसा आहे सेम वरच्याचे काय होते बेरीज भागिले 7 12 भागिले किती येते 7 12 भागिले किती येते बेटा 7 नंबर पण तू केलीस बघा एकदा बघून घ्या सर्वांनी 1-2 मिनिटाचा वेळ देतो मला पाणी आणि प्यायला जा मला पाणी घेऊन प्यायला ओके थम्स अप आणून आवडलं
काही नाही. बघा एकदा लवकर. कन्वर्ट इंटू मिक्स्ड नंबर. काय बेटा? कन्वर्ट हे जरा अवघड आहे. कन्वर्ट इंटू, आता मिक्स्ड नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कोणत्या नंबर मध्ये? मिक्स्ड नंबर. पहिला जो आहे तो आहे 30/7. किती आहे बेटा? 30/7. त्याला काय करायचं? कन्वर्ट करायचं. काय करायचं बेटा? कन्वर्ट. लक्षात घ्यायचा सर्वात जवळचा भाग कशाला जाते बघायचं. 7. 7 एक 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक किती बेटा? 28 भागिले 7 भागिले 7 प्लस उरलं किती बेटा? 2. उरलं किती? 7 चौक 28. उरले किती? 2. 2 भागिले 7. 2 भागिले 7. 7 चौक त्याला 2 भागिले 7 झालं. परत एकदा सांगतो ऐका. 7 ला भाग घालायचं. कधी पण घालायचं? फक्त होल नंबर पर्यंत. 7 चौक 28. 7 5 35 च्या वरी जाते का? जाणार बेटा? जात. आताच काय म्हणलं की भाग कितीने जातो? 7 चौक 28. उरले किती? 2 भागिले किती? 7. त्याला वेगळं करता येते का नाही? येते. कसं करायचं सांगा? 28 भागिले 7 प्लस 2 भागिले 7. 7 चौक प्लस 2 भागिले 7. त्याला लिहिताना कसं लिहितो आपण? 4 2 भागिले 7 लिहितो का? लिहित नाही एवढं सांग. आताच केलं का नाही आपण? ठीक आहे, पहिले लिहून घे. चला लवकर घ्या, टाइम घालायचं. झालं. 728 बरोबर आहे. चला ओके, घेऊ का? नेक्स्ट 7/4 सांगा बरं का कितीच्या पाड्यात बघायचं? 4च्या पाड्यात. 4 1 4, 4 2 8. मोठं येते. मोठं घ्यायचं का? नाही. 4 1 4 1 4. उरले किती? 3. 4 1 4. उरले किती? वरी 4 आहेत ना? 7 आहे. 4 1 4. उरले किती? 3. भागिले किती बेटा? 4. कॅन्सल कुणाला? त्याला काय करता येते? 4 भागिले 4 प्लस 3 भागिले 4. कटवा. 4 1 4 प्लस 3 भागिले 4 काय येते? 1 3/. ठीक आहे. नेक्स्ट घरी गेलं का व्हिडिओ एकदा परत बघा सर्व. कुठे गेलं रे? ठीक. 15/12 सांगा आता पाडा मला. व्हेरी गुड. 12 1 12 1 12. उरले किती?
3 उरले ना, उरले किती 3, खाली किती 12 ला 12, त्याला वेगळं करा 12 भागिले 12 प्लस 3 भागिले 12 3 एक 3, 3 2 6, 3 1 9, 3 4 12. याला कसं लिहायचं मग 1/4 प्लसच्या जागी काढायचं. ठीक आहे, पुढचं कोणतं सांग. 11 भागिले 8 करा बरं का, 2 मिनिटात आलं पाहिजे. झप 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 झप. 8 एक 8, उरले किती 3. लवकर झालं का? चल किती आलं भाई? 1 बघूया. चला किती येते? 8 एक 8, उरले किती 3 भागिले किती 8, 8 भागिले 8, 3 भागिले 8, कुठलं 8 एक 8 प्लस 3 भागिले 8, 1/3/8. पुन्हा पुन्हा चाल एकट्या चाल. तुझ्या दाता चावलं बंद कर आणि गणित सोडायचं. तुझा नाही का? तू फक्त मोठं मोठं बोलायच्या कामाचं. तुला असं वाटतं की मला खूप काही येतंय आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात गेलीस का तू फक्त साबरं साबरं बोलायच्या कामातीस. तू एक आणि दुसरे पवार एक, दोघं. बाकीचे फक्त तुम्ही दोघं बडबड्या, बाकीचे सारे अभ्यास करतात. फक्त तुम्हाला पुढपुढं बोलायची सवय. याच्यात काय अवघड आहे मला जरा सांगा बरं. काहीच अवघड नाही. 8 एक 8 किलो उरले किती 3, 8 आणि 3 किती झाले 11 भागिले 8, 8 भागिले 8 प्लस 3 भागिले 8. फक्त मी याला काय केलं सेपरेट केलं. हे 8 एक 8 कटला, 3 प्लस 8 या प्लसला काढलं तुला मध्ये. आता सांगा तुम्ही. चला 4 एक 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, 4 8 पंचन 20. किती बेटा 20. उरलं किती 1, उरलं किती 1 भागिले किती 4. त्याला किती येते 20 भागिले 4 प्लस 1 भागिले 4, 4 पंचन 20 प्लस 1 भागिले 4, त्याला मग 5 1 भागिले. ठीक आहे. कोणतं राहिलं? लास्ट. आता सांगा तुम्ही, सांगा पटपट बोला. 7 एक 7, 7 2 14, 7 1 21. 21 ला घ्यायचं का नाही? 7 एक 7, 7 2 उरले किती 6 भागिले किती 7, 14 भागिले 7 प्लस 6 भागिले 7. 7 एक 7, 7 2 14, 6 भागिले 7, 2 6 भागिले. काय अवघड आहे याच्यात? आता दुसरे देतो तुम्हाला, थोडं मोठा आहे बेटा, मोठं. 9 किलोग्राम राईस इज शेअर्ड अमंग जस्ट 5 पीपल. राईस किती ते सांगा. राईस किती किलोग्राम आहे? 9 किलोग्राम. शेअर्ड विथ किती जणांसोबत?
5 people. किती people? 5 people. How many kilogram of rice does each person get? Each person gets rice. मला सांगा एकूण राईस भागिले समजा 10 ऍपल आहेत आणि 5 विद्यार्थी, तर आपण काय करतो सांगा बरं का, एकूण ऍपल भागिले काय करतो 5 करतो, बरोबर आहे. इथं काय करणार राईस डिवायडेड बाय काय बेटा पीपल, राईस डिवायडेड बाय पीपल, टोटल राईस काय बेटा टोटल राईस डिवायडेड बाय टोटल पीपल. टोटल राईस किती किलोग्राम आहे 9, लोक किती 5, किती येते मग 9 भागिले 5. किंवा अजून याला एक्सपांड करता येते का नाही येते, कसं करता सांगा बरं का सर, ते 9 भागिले 5 आहे आता शिकलो तुम्ही, 5 1 5 उरले किती 4 भागिले किती 5, वेगळं करा 5 भागिले 5 4 भागिले 5 कटवा. त्याला सांगा 1 प्लस 4 भागिले 5 म्हणजेच काय ते बेटा 1 4 भागिले, ठीक आहे किलोग्रॅम. म्हणजे प्रत्येकाला एवढा किलोग्रॅम काय मिळतो तांदूळ, काय मिळतो तांदूळ. पुढे पहा, टू मेक 5 शर्ट ऑफ द सेम साइज. शर्ट किती बनवायचे शर्ट्स किती बेटा 5. क्लॉथ कापड आहे 11 मीटर, किती आहे 11 मीटर. आता टोटल किती मीटर आहे 11 मीटर भागिले किती करावं लागेल 5. बघा क्लॉथ रिक्वायर्ड फॉर एवढी शर्ट, प्रत्येक शर्टला लागणारा कापड किती आहे टोटल क्लॉथ काय बेटा टोटल क्लॉथ भागिले नंबर ऑफ पर्सन भागिले नंबर ऑफ शर्ट करा, नंबर ऑफ शर्ट. क्लॉथ किती 11 मीटरचा कापड आहे, नंबर ऑफ शर्ट किती करायचे 5. आता याला कसं करायचं सांगा, आता शिकला 5 1 5 5 दोन्ही प्लस किती उरलं 1 भागिले किती 5, हे 10 भागिले 5 1 भागिले 5 5 1 5 5 दोन्ही 10 1 भागिले 5 किती त्याला सांगा 2 1 भागिले 5 मीटर. काय अवघड आहे याच्यामध्ये, एकदा कळायला लागलं ना एवढं सोपं वाटतं पुन्हा. अच्छा पुढचं बघा, आता हे ऍड करा म्हणजे काय करायचं ऍड 1/2 प्लस 2 3/4 काय असेल कुणाला आता शिकल्याने करायचं, काय डोकं लावायचं नाही बाई. काय करायचं सांगायला आता शिकल तो की याला काय करायचं 5 प्लस 1/2 प्लस ह्याला सांगा 2 प्लस 3/4. ओके काय सर, याचा पाया किती करावा लागेल 2 करावं लागेल का नाही, काय करावं लागेल इथं गुणिले 2 भागिले 2 1/2. याचा पाया किती करावा लागेल 4, काय करावं लागेल गुणिले 4 भागिले 4. काही फरक पडते का त्याच्याने सांगा बरं का, नाही पडत. 4 भागिले 4 किती येत आहे एकच, फक्त पाया समान करण्यासाठी आपण गडबड करतो. 5 1 5 5 दोन्ही 10 1 भागिले 2 4 1 4 4 दोन्ही 8 3 भागिले 4. इथं कटवाकटी करू नका, दोघांचा पाया कसा रे सेम. अरे हा का प्रश्न होता बरोबर. 11 भागिले किती झालं बेटा 2. आता उरलं किती सांगा 11 भागिले किती येतात 4. आला काय सांगा 11 भागिले 2 प्लस काय बेटा 11 भागिले 4. बाळांनो इथं पाया किती आहे रे 4, पण इथं पाया किती आहे 2. दोघांचा पाया किती करावा लागेल 4. 4 करायचा असेल तर मला याला किती गुणाकार करावा लागेल 2. काय ग नको नको नको
नग 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 त्याचा पाया किती करावा लागेल बोला सर मला फास्ट मध्ये चला बोला लवकर. त्याचा पाया मला किती करावा लागेल सर इथं 2 आहे म्हणजे मला इथे पाया 4 करावा लागेल. मी काय करू शकतो सांगा बरं का सर गुणिले 2 भागिले 2 का बरं सर तिकडे तर 4 4 करतात तुम्ही कारण मला पाहिजे जेवढं पाहिजे तेवढंच घेईल ना बाकीचं कशाला करेल मी म्हणजे ते किती आहे खाली 2 आहे मला याला किती करायचे आहेत 4 ऑलरेडी ते 4 आहे ना गुणिले 2 भागिले 2 प्लस किती 11 भागिले 4 सांगा 11 1 11 11 दोन्ही 22 खाली किती आला 4 प्लस किती बेटा 11 भागिले 4 दोघांचा पाया कसा आहे सेम सेम राहणार वरच्याची काय होते बेरीज मग 22 11 किती झाले बेटा 33 भागिले किती 4 उत्तर काय आहे 33 भागिले 4 एवढंच आहे का बघा एवढंच आहे का पुस्तकात हा ह्याला बी अजून आपल्याला एक्सपांड करता येते 33 भागिले 4 ला बी करता येतं दाखवू करू आता सांगा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 7 4 28 8 4 32 का रे 32च का याला काय ते सांगा 32 8 चोक 32 उरलं किती 1 भागिले किती आहे सांगा 4 मग सांगा हे काय ते बेटा 32 भागिले 4 प्लस 1 भागिले 4 8 चोक 32 म्हणजे काय आलं बेटा 8 प्लस 1 भागिले 4 त्याला कसं लिहितो सांगा बरं का 8 1 भागिले 4 एवढं सूत्र आहे का वेगळं आहे बघा काय का इथं 8 1 भागिले 4 अजून 2-4 गणित घेऊ म्हणजे जरा थोडं अंडरस्टँडिंग येईल जरा सिक्स 1/3 प्लस 2 1/3 हे काय अवघड नाही कसं काय अवघड नाही सेम आहे दोघांचं 1/3 1/3 कसं आहे सेम त्याला काय करायचं असतं ऍडिशन काय करायचं त्याला दोघांतून कॉमन काढायचं त्याला पहिला काय करायचं 6 प्लस 1/3 प्लस 2 प्लस काय बेटा 1/3 काय अडचण कुणाला बोला काय अडचण दोघांचा पाया कसं करावा लागेल सेम कसं करावं लागेल सेम इथं कितीने गुणाकार करू गुणिले 3 भागिले 3 गुणिले 3 भागिले 3 इकडे भी दोघांचा पाया कसं करावा लागेल सेम इथे किती आहे खाली 3 आहे इथं गुणिले 3 भागिले किती करावं लागेल 3 प्लस किती बेटा 1/3 सांगा वर किती आले 18 भागिले 3 प्लस 1 भागिले 3 इथे किती आले 3 1 3 3 दोन्ही भागिले 3 प्लस 1 भागिले 3 दोघांचा पाया कसा आहे सेम काय करता येतं ऍडिशन 18 प्लस 1 भागिले 3 प्लस सांगा हे 6 प्लस 1 भागिले 3 18 ने किती झालं सांगा बरोबर आहे किती बेटा 19 19 भागिले 3 प्लस 7 भागिले 3 दोघांचा पाय कसा आहे सेम डायरेक्ट ऍडिशन करू शकतो आपण मग 19 प्लस 7 भागिले 3 बरोबर काय आहे बेटा 26 भागिले 3 26 भागिले 3 झालं उत्तर नाही नाही आता 3 भाग घाला वरच्याला 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 3 8 24 3 27 फक्त 3 8 24 किती आला मग 24 उरलं किती 2 उरलं किती 2 खाली किती आहे 3 सांगा मग 24 भागिले 3 प्लस 2 भागिले 3 8 त्रिक 8 प्लस 2 भागिले 3 म्हणजे उत्तर काय ते 8 2 डिवाइडेड बाय 3 असं करायचं अर्धवट उत्तर करायचं नाही ठीक आहे बेटा पुढे पहा 1 divided by 4 plus 3 1 by 2 ओके दोघांचं काय सेम करावं लागेल ठीक आहे आता पहिले आपली जी पद्धत वापरा काय करायचं सांगा 1 plus 1 by 4 प्लस बोला 3 plus 1 by
2. दोघांचा पाया सेम आहे का नाही? इथं गुणिले 4 आणि भागिले 4, ते गुणिले 4 भागिले 4. इथे किती आहे 2, म्हणजे गुणिले 2 भागिले 2, गुणिले 2 भागिले 2. सांगा त्या दोघांचा पाया कसं झाला रे? सेम. 4 आणि 5 प्लस 3 1 3 3 2 6. त्या दोघांचा पाया सुद्धा कसं झाला सांगा लवकर? सेम झालाय. किती आहे? 7. दोघांची ऍडिशन करू डायरेक्ट. पाया सेम राहिल्यावर वरच्यांचं काय होतं? ऍडिशन. 7 भागिले किती आला? 2. उत्तर झालं का? आता ह्याचा पाया किती आहे? 2. किती करावं लागेल? 4. मग काय करायचं? करेक्ट आहे, करेक्ट आहे. गुणिले 2 भागिले 2. ते किती आला? 5 भागिले 4. 7 1 7 7 2 14 भागिले 4. दोघांची बेरीज करा. 19 भागिले 4. उत्तर झालं? नाही. 4 चौक 16, 4 पंचे 20. मग किती आलं हे? 16 प्लस किती उरले? 3 भागिले किती? 4. हे 16 भागिले 4 प्लस 3 भागिले 4. 4 चौक 16. हे 4 प्लस किती बेटा? 3 भागिले 4. उत्तर येते 4 3 भागिले 4. 4 3 भागिले 4. ठीक आहे. ओके.